माझं नाव अशोक धर्मदास गटकुळे, मुक्काम सुधरळे, ताडोळा, आटपाडी, जिल्हा सांगली. मी ग्रामपंचायतमध्ये 2023 साली पाण्याची पावती म्हणून 10,000 रुपये मी दिलते. ते आज तागायत मला ती ग्रामसेवकांनी पावती दिलेली नाही. तर त्याचं समर्पक उत्तर न मिळाल्यामुळे आम्ही वरिष्ठ कारवाई करणार आहे. का विलंब का लावला? त्यांनी सांगितलं की मी कपाटात पावती ठेवल्या, माझ्या लक्षात नाही. कशाची पावती होती? आडाच्या पाण्याची, आम्ही घराला जी पाणी वापरतो त्याची पावती मी काढली होती. सार्वजनिक आडा इथं गावाचा, त्याला सर्व ग्रामस्थ म्हणजे पाणी वापरतात बांधकामाला वगैरे. असं कसा रेट ठरला त्या पाण्याचा? त्यांनी मला सांगितलं होतं की 100 स्क्वेअर फुटाला 1,000 रुपये. माझं 1100 स्क्वेअर फूट बांधकाम आहे. तर मी त्यांना 10,000ची पावती गेल्या 3 वर्षा पाठीमागे दिली. त्यांनी आज तागायत मला पावती दिली नाही. आणि त्यांना मी वारंवार पावतीची मागणी केली असता, मी चांगले 100 वेळा त्यांना मी पावतीची मागणी केली असता, त्यांनी मला बांधून ठेवलंय, तपासायला ऑडिट गेलंय, तुम्हाला देतो नंतर देतो, अशी उडवाउडीची उत्तरं केली. आणि आमच्या मिसेसला ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं महिलांचं काय ग्रामपंचायतमध्ये काम आहे, असं त्यांनी त्यांना अरेरावीची भाषा केली आणि स्टेटस दमदाटी करते. तुम्ही काय वरिष्ठाकडे काय मागणी करणार आहे? आम्ही सेवापुढे उपोषणाला बसणार आहे. आता तुमची जी बैठक झाली गावामध्ये, या बैठकीमध्ये काय निर्णय ठरला? निर्णय काय ठरला नाही, त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिली. मग ह्या सर्व गोष्टीला हे जे ग्रामसेवक आहे त्याला सरपंच पाठिंबा देते का गावातील आणखी कोणी पाठिंबा देते, असं काय वाटतंय का तुम्हाला? त्यांच्या वागण्यामुळे तर तसं वाटतं. कोणाच तर अभय असणार आहे. ग्रामसेवकच्या वागण्यावर असं वाटतं कोणाच तर त्यांना अभय आहे. कोणाचा अभय असेल असं वाटतं? गावाच्या स्थानिक नेत्याचं. कुठल्या? कोण आहेत ते? आता नाव कसं आम्ही घेणार? आम्हाला माहिती असतं तर आम्ही इथं ग्रामसभेतच उत्तर मागितलं असतं ना. तसं बैठकीमध्ये ज्यावेळेस तुम्ही बोलत असताना तुमचे जे उत्तर होतं ते सरपंच देत होते. तुमचा प्रश्न हा बरोबर आहे. मला त्यांना एकच रिक्वेस्ट करायची होती. ग्रामसेवकाला होता तुमचा प्रश्न, हा. सरपंच उत्तर देते. त्यांनी एक तर बांधील कुणाला होते. माझं नाव जयश्री अशोक गटकुळे, मी राहणार तडवळे. माझं एकच मागणी होती, माझी 2023 त्या साली 10,000ची पावती त्यांनी मला दिली नाही. मी गेली 2 वर्ष ग्रामपंचायत मध्ये जात होती. त्यांनी मला सरळ सरळ काय सांगितलं, ह्याच्यावरनं ह्या पावतीवरनं भरपूर राजकारण, स्पष्ट भाषेत नाहीत बोलले पण भरपूर राजकारण झाले. त्यांनी स्पष्ट सांगितलं. मग तुम्ही गोरगरिबाला असं किती जणांना लुटलं? पावती द्या म्हणलं की त्यांनी सांगितलं मला अशोक भाऊंकडे दिले, अशोक भाऊंना ही केलंय, मला म्हणले ग्रामपंचायत मध्ये येऊ नका. ही तुमच्या कुठल्या कायद्यात बसते? महिलांनी ग्रामपंचायत मध्ये यायचं नाही. बर, ह्या गोष्टीला ग्रामसेवक जबाबदार असताना ह्या जितूभाऊंचा विषय त्यांनी का घ्यायचा? उत्तर द्यायला ग्रामसेवक बांधील होता. जितेंद्र मारुती गिड्डे यांचा काय विषय नाही, त्यांना माहित नाही म्हणजे ह्यांचा आंधळा कारभार किती आहे. यांनी सरळ सरळ काय सांगितलं, 10,000 रुपये मी कपाटात ठेवले. मग तुम्ही ही 10,000 गेली 28 महिने ठेवले, तर मग तुम्ही जी सरपंच आहेत त्यांना न सांगता असं किती कारकीर्द केल्या? ही घटना तुमच्या बाबतीत झाली असं मला आता माझ्याकडनं तुम्ही 10,000ची पावती घेतली बरोबर का? पण ह्या अशा गोष्टी त्या माझ्याकडनं 10 घेतलेत, तुमच्याकडनं 3 घेतलेत, एकाकडनं 2च घेतलेत का? आम्ही तोंड बघून. आणि रविवारी तुम्ही पाणी कट करायचा काय संबंध होता? रविवारी येऊन सरळ सरळ तुम्ही पाणी कनेक्शन कट केलं. माझ्या जावाचं कनेक्शन आहे, मी सांगितलेलं मी भरणार आहे. मग तिला जरी कोण नसलं तरी आमची करती धरती घरात आहे. ती 10,000ची पावती मागितली असताना नंतर डबल मागते ती. डबल मागितलं. डबल पावती मागायचा ह्यांचा उद्देश काय? म्हणजे ह्यांनी किती जणांचा असं डबल खाल्ले सांगा? मला न्याय पाहिजे नसेल तर मी उपोषणाला बसणार. माझं ज्या 10,000ला 10,000 आम्ही व्याज भरले. तुम्ही ही अशी कारभार किती वेळा केले? तर मुदत किती दिवस द्यायची ह्यांना? 3 वर्ष. त्यांनी मला आता ह्या सभेत काय म्हणले, मी गेली 3 वर्ष तुम्हाला पावती देत होतो. मग मी आल्यावर माझ्या स्वाधीन का केली नाही पावती? बरं, तुम्ही पावती दिली, आमच्याकडनं हरवली असेल असं गृहीत धरूया, मग पोच पावती तर द्या ना. कुठे गेली तुमची पोच पावती? असली तर द्यायचीला. तुमचा खोटा कारभार हाय तर हाय 100%. आणि ह्याला पाठिंबा असल्याशिवाय, घरातला एखादा पोरगा, घरातल्या एखाद्या व्यक्तीचा पाठिंबा असल्याशिवाय असं करू शकत नाही. मी जर माझ्या नवऱ्याचा पाठिंबा नसताना फिरू शकत नाही, तसं ह्यांना कुणाचा जर पाठिंबा 100% हाय. मग ते आम्हाला उघड सांगा. माझी जी मागणी ठराव दिलाय त्याची मला सगळी उत्तरं पाहिजे. नसेल तर मी उपोषणाला बसणार. ह्याला जबाबदार, मग माझ्या जीवाला जर काय झालं तर ह्याला जबाबदार ग्रामसेवक, ही पण तुम्हाला आज सांगतो.